हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली या फिल्मची स्टोरी कोकणात सेटअप झाली आहे, ज्यामध्ये ओम बुटकरच्या कॅरेक्टरला मंजुळा नावाची बाई पोजेस करते. तिच्या आत्म्यामुळे आता अख्खा गाव त्याला घाबरू लागले. कारण 2 तास 30 ते 40 मिनिटाचा चित्रपट आहे, जो सीन बाय सीन आणि फ्रेम बाय फ्रेम सो फ्रॉम सोचा रिमेक केलाय. मेकर्सने काही चेंजेस न करता जसेचा तसा चित्रपट बनवलाय विथ मराठी तडका. सो फ्रॉम सो नावाची कन्नडा फिल्म मी ओरिजिनल लँग्वेजमध्ये पाहिली होती आणि कॉन्टेंटच्या बाबतीत ही फिल्म टोटली आउटस्टँडिंग होती, जी खूप एन्जॉय केली होती. आणि सिमिलर एक्सपेक्टेशन आता मराठी व्हर्जनकडनं सुद्धा होती. अँड आय गेस विथ ऑलमोस्ट परफेक्शन हा चित्रपट मेकर्सने चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला. सो ज्या लोकांनी ओरिजिनल व्हर्जन ऑलरेडी बघितलंय त्यांना तुंबाडची मंजुळा एव्हरेज टू अबव एव्हरेज वाटू शकते, पण ज्या लोकांनी अजूनपर्यंत नाही पाहिला त्यांना तुंबाडची मंजुळा डेफिनेटली एक मास्टरपीस एंटरटेनर वाटेल. या फिल्ममध्ये ओम बुटकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे आणि बाकी फिल्म जितके पण साईड ॲक्टर्स होते, त्यांचे कॅरेक्टर्स होते, सगळ्या कॅरेक्टर्सला इथे इक्वली इम्पॉर्टन्स दिला गेला आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला हसवेल याची 100% खात्री आहे. पुढे फिल्ममध्ये सई तामणकरने सुद्धा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर प्ले केलाय आणि त्याच्या कॅरेक्टरची एंट्री इंटरव्हल नंतर होते, पण इमोशनल इम्पॅक्टच्या बाबतीत तिचा कॅरेक्टर डेफिनेटली इम्पॅक्टफुल आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. अनफॉर्च्युनेटली स्क्रीन प्लेच्या बाबतीत हा सिनेमा माझ्यासाठी तरी प्रेडिक्टेबल होता, कारण मी ओरिजिनल व्हर्जन पाहिलंय, ज्यामुळे पुढे काय होणार आहे याची जाणीव मला ऑलरेडी झाली होती. पण तरीसुद्धा चित्रपट मला मनापासून खूप जास्त आवडला. आणि ज्या प्रकारे फिल्ममध्ये एक मिसअंडरस्टँडिंग किंवा कन्फ्युजन क्रिएट केला जातो, ज्यामुळे फिल्म पूर्णपणे इंटरेस्टिंग वाटते आणि स्टार्ट ते एंडपर्यंत तुम्हाला फिल्म कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. या संपूर्ण चित्रपटामध्ये कॉमेडी कन्सिस्टंटली नॅचरल आणि सिच्युएशनल बेस्ड असते आणि कुठेही ती कॉमेडी स्ट्रेचफुल किंवा फोर्सफुल वाटत नाही. खरं सांगू, त्या चित्रपटामध्ये एकापेक्षा एक पीक मुमेंट आहे जे तुम्हाला खूप जास्त हसवतील आणि चित्रपट बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते सगळे मुमेंट किंवा सीन्स आठवण राहते. एक पर्टिक्युलर मुवमेंट आहे जिथे जितेंद्र जोशी आणि ओम बुटकर एका जागी बसले असतात आणि त्यानंतर अशी धमाल होते, जे बघितल्यानंतर तुम्ही खूप जास्त हसाल. आणि सिमिलरली मकरंद अनासपुरे आणि ओम बुटकर यांच्यासुद्धा घरातला एक सीन आहे, जे बघितल्यानंतर तुम्ही खूप जास्त हसाल आणि तो सीन माझा सर्वात फेवरेट आहे. या फिल्मची कॉमिकल रायटिंग ऑन पेपर जितकी स्ट्रॉंग आहे, तितकाच अपिलिंग हा सिनेमा इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा आहे. या संपूर्ण फिल्मची शूटिंग कोकणात झाली आहे, ज्यामुळे डे शॉट असो किंवा नाईट शॉट, ईच अँड एव्हरी सीन अँड फ्रेम लुक्स व्हेरी रिच अँड अपिलिंग, ज्यामुळे सिनेमॅटोग्राफी आणि डायरेक्शन आणि ओव्हर प्रोडक्शन क्वालिटी मला खूप जास्त चांगली वाटली. कारण 2 तास 30 ते 40 मिनिटाचा चित्रपट असेल, ज्यामध्ये गाणे 4-5 असतील, पण फक्त एकच गाणं जे अवधूत गुप्ते यांनी गायले, जे गाणं मला खूप जास्त आवडलं. पण बाकी सगळी गाणी एकदम फॉरगेटेबल वाटली आणि म्युझिक सुद्धा ठीकठाक आहे. सी ऑनेस्टली सेइंग, तुंबाडची मंजुळा चित्रपटामध्ये लॉजिक कमी आहे, पण कॉमेडीचा मॅजिक जास्त आहे, ज्यामुळे संपूर्ण काशी परफॉर्मन्स तुम्हाला खूप जास्त एंटरटेनिंग वाटेल आणि हा सिनेमा तुम्हाला लास्टपर्यंत एकदम बांधून ठेवेल. बाकी या चित्रपटाला व्हॉट्समॅनतर्फे आउट ऑफ 5 3.5 ची रेटिंग, बिकॉज मी ओरिजिनल व्हर्जन बघितलंय. जर मी नसता बघितला तर या फिल्मला मी आरामशीर आउट ऑफ 5 4.5 ची रेटिंग दिली असती. बाकी तुमच्यापैकी हा चित्रपट कोणी थिएटरमध्ये बघितलाय आणि तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला, कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.